त्या शुभंकरला चांगलीच समज दिली मी। आता इथून पुढे तो श्रावणीला कधीच त्रास देणार नाही। श्रावणी, शुभू इथे कसा आला? तुझ्या मनात काय चाललंय नक्की सांग मला। बाबा मला नाही माहित तू इथे कसा आला आणि मी त्याला बोलवलंही नव्हतं खरंच। मग तो इथे कामासाठी आला होता? तो जे सांगत होता ते सगळं खरं होतं? कदाचित खरं असेलही। म्हणजे आपल्याकडनं गेल्यानंतर त्याला कामाची गरज तर असणारच ना। तसं जर का असेल तर मग त्यांनी रुद्रला बदनाम करण्याचा प्रयत्न का केला? श्रावणी, उद्या लग्न होणार आहे तुझं। अजूनही सांग मला, तुला लग्न करायचंय ना? का अजूनही तुझं मन शुभमध्ये अडकलंय? हे बघ श्रावणी, खूप वर्षांनी एवढा विश्वास ठेवलाय तुझ्यावर, तू टळू देऊ नकोस। हे जे सगळं कमवलंय ना ते एका निर्णयामुळे कोलमडून पडेल। मुलीच्या लग्नात ना बाप मुलीचं कन्यादान करतो, पण मी तुझं कन्यादान नाही करणार। कारण मुळात तू दान करण्यासाठी नाहीच आहेस। तू ना तू सदैव माझी मुलगी बनून राहशील। बोल श्रावणी। बाबा मी तुमच्या शब्दाबाहेर नाही। मी वचन देते तुम्हाला, काहीही झालं तरी मी रुद्र सरांबरोबरच लग्न करेन। माझा आणि शुभूचा काहीही संबंध नाही आणि ह्या पुढेही कधीच नसेल। शुभू कुठे? तो कामाला गेलाय। कामाला? कुठे गेलाय? पण काय झालं? श्रावणीच्या घरला? माहित आहे का तू मसनी तो तिथं जाऊन काय करायला लागलाय? रुद्र सरांनी श्रावणीचं लग्न मोडायला आलाय तो तिथं। स्वीटी असं काय बी करणार नाही तो। हा तो काय करतोय आणि काय नाही करत ते तू मसनी काहीच ठाऊक नाही। तिकडं विश्वंभर साहेबांच्या बंगल्यात सरदारजीच्या वेशात आलाय तो। लई शानपणा करायला लागलाय। आणि एवढंच नाही, रुद्र सरांना खोटं ठरवायचा प्रयत्न करायला लागलाय। अगं तो तसं काय बी चुकीचं करणार नाही, तसं वचन देऊन गेलाय। वचन? होय, वचन घातलं त्यानं चुलीत। खोटारडे शुभू एक नंबरचा। तिथं त्यानं जो काही गोंधळ घातलाय ना त्याबद्दल विश्वंभर साहेब आणि रुद्र सर त्याला जेलमध्ये टाकू शकतात। रुद्र सर तर त्याचा जीव पण घेऊ शकतात। आणि इंद्रनील आणि सानिकाचं लग्न पण मोडू शकतो। कळतंय ना? काय नाही सुटे। अगं ऐक की माझं, मी पाहिजे तर पाया पडतो तुझ्या, पण माझ्या शुभूला जेलमध्ये टाकायला देऊ नकोस। तू एकडाव साहेबांशी बोल की तुझं ऐकतात ते। स्वीटे माझ्या पोरीचं बी लगीन नको मोडू। अगं आम्हाला समाजात तोंड दाखवायला बी जागा होणार नाही। मी पाया पडतो तुझ्या, हात जोडतो। शांत व्हा।
तुम्ही एवढं बोलायला लागलाय म्हणून बोलतो मी साहेबांशी, पण तुम्ही पण तुमच्या शुभूला समजवा, माझ्याशी लग्न करायला तुम्ही त्याला तयार करायचं. आणि कधी? उद्या श्रावणीच्या लग्नाच्या दिवशीच माझं आणि शुभूचं लग्न होणार. विशाल सर, मी तुम्हाला कधीपासून विचारायला लागलोय, मला सांगा खरं खरं. हे बघा, मला सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. प्लीज मला सांगा, तुम्ही त्या नीच रुद्रसारखं नाही आहात हे मला चांगलं ठाऊक आहे. हो, तुमचा नाईलाज आहे, दिसतंय मला. तुम्हाला त्या रुद्रबरोबर काम करायला लागतंय. विशाल सर, तुम्ही देशाचं समाजाचं रक्षण करण्यासाठी पोलिसाची वर्दी घालताय. मला सांगा, पल्लवी कोण आहे? भूतकाळात काहीतरी भयंकर घडले जे फक्त तुम्हासनी माहिती आहे. त्या रुद्रचा आणि त्या मेहंदीवाली पोरगीचा काय संबंध आहे हे तुम्हाला आता मला सांगायला लागते. तुम्हाला माणुसकीची आणि वर्दीची शपथ आहे ना? प्लीज सांगा. विशाल सर, प्लीज सांगा. सांगा मला प्लीज. ठीक है, बताता हूँ. हाँ. पल्लवी रुद्र सर की जिंदगी का ना मिटने वाला अतीत है. काय अण्णा, हे काय ऐकलोय आम्ही? तुम्ही आपल्या शुभू आणि सानिकाचं लग्न ते स्वीटी आणि तिच्या भावाशी करायलाय, आणि ते पण उद्याच. हाय, अगं तूच म्हणाली होतीस ना त्या स्वीटीशी आपण कोणी एक काहीच संबंध ठेवायचा नाही, आणि आता तूच तिच्या हातापाया पडायलीस. आई, आम्ही काय विचारालो सांगणार आहेस काय? अण्णा, अण्णा काय चाललंय घरात? या, आणि हिच्या एक उलट्या थांब ना. सानिका, तू डॉक्टरकडे गेलतीस ना? नाही सांगितलं नाही डॉक्टरनी काय झालंय? अजून वॅक 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 काय झालंय सानिका? सानिका, इकडे बघ. आम्हासनी खरं काय ते सांग. काय बोलते का आता? नाही, ठीक आहे. तुम्ही कोणी काहीच बोलणार नाही ना? आम्ही शोधतो आम्ही. इकडं असतात ना तुझं. हॉस्पिटल. सानिका, तू आई, अगं ही सानिका प्रेग्नंट आहे. म्हणजे तुम्हाला आधीच माहित होतं?